नमस्कार मित्र हो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये। मित्र हो, आपल्या प्रवीण यादव ब्लॉग्स या YouTube चॅनलच्या मार्फतीने आपण गडचिरोली जिल्हा आणि या परिसरातील विविध पर्यटन स्थळे दाखवित आहोत। परंतु या सर्व व्हिडिओज माध्यमातून एक पर्यटन स्थळ आपल्यातून चुकलेलं होतं, जे आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यामध्ये असलेल्या वेंकटापूर देवलमरी या जंगलामध्ये। अर्थातच या ठिकाणी एक फार मोठी यात्रा सुद्धा भरते महाशिवरात्रीच्या वेळी, पण हे पर्यटन स्थळ असं फार खास आहे। या पर्यटन स्थळामध्ये एक भीमकुंड आहे, ज्यामध्ये आपला ताड्यांचा किंवा बोलण्याचा जरी आवाज जास्तीचा झाला तर पाणी आपोआप असं उसळायला लागते। म्हणजे हे एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे। प्रत्यक्ष मी त्या जागेवर तुम्हाला जाऊन दाखवणार आहे, परंतु या जागेवरची इत्थंभूत माहिती तुम्हाला देणार आहेत आमच्या गडचिरोलीचे माजी आमदार डॉक्टर उसेंडी साहेब यांनी। या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन या स्थळाची पाहणी केली, या स्थळाचा पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर बघूया, ही बाब जरी वेगळी असली तरी परंतु हे पर्यटन स्थळ मात्र दुर्लक्षित होता कामा नये। निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आहे। तर अहेरी येथील देवलमरी वेंकटापूर या जंगलामध्ये असलेले हे भीमकुंड बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। तुम्ही महाराष्ट्रातून विविध ठिकाणून आपले व्हिडिओ पाहता, जर तुमच्याही एरियामध्ये अशा प्रकारचे पर्यटन स्थळ असतील तर एक कमेंट्स करून नक्की लिहा। तर चला प्रत्यक्ष त्या स्पॉटला भेट देऊया। आणि हा, तोपर्यंत व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अहेरी तालुक्यातील वेंकटापूर अशा एका अद्भुत चमत्कारिक कुंडापाशी आपण आहोत। आपण बघतोय तिथनं पाणी कुंडातनं येतंय, पण आपण जर टाळ्या वाजवलं की तो पाणी अतिशय जोराजोराने येतो। निसर्गाचा अद्भुत चमत्कार या अहेरी तालुक्यातील वेंकटापूर इथं आहे, परंतु इथले लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे एवढं सुंदर निसर्गाने दिलेलं हे पर्यटन स्थळ आहे, हे विकासापासून वंचित आहे। आज जगातील लोकांना इथं येण्यासारखं, पाहण्यासारखं आणि जिओफिजिक्स याचं अद्भुत अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। जोराने बोललं तरी, आवाज जरी केलं तरी तो पाणी खूप जोराजोराने वरती येतो आहे। हे न सुटलेलं कोड आहे, जिओलॉजिकल चमत्कार आहे। हे आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामध्ये अतिशय अद्भुत अशा प्रकारचं हे कुंड आहे। या कुंडाचा विकास जर झाला, त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला तर अनेक पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि पर्यटकाच्या माध्यमातून या गावाच्या परिसराचा सुद्धा विकास होऊ शकतो। परंतु दुर्दैवानं इथले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांचं लक्ष याकडे नाही। याला योग्य प्रकारचा प्रचार प्रसार जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे हा भाग दुर्लक्षित राहिलेला। निसर्गाने असं सुंदर दिलं, परंतु आपल्याला त्याचा योग्य प्रकारचा उपयोग करून त्याचा फायदा घेता येत नाहीये। अतिशय दुर्दैवाची बाब आहे। वाहणारा हा झरा आहे, आवाज केला, टाळी वाजवलं तरी मोठ्या प्रमाणात पाणी वरती येतं। अद्भुत चित्र, अद्भुत निसर्गाची देण आपल्या गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये याचा विकास, या पर्यटन स्थळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आम्ही उराशी बाळगतो आहे। बंधूंनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय गोंडवाना, जय महाराष्ट्र।